पण मायग्रेन का होतो? एक्झॅक्टली का होतो हे अजून कोणाला माहीत नाही. अच्छा, कळलं नाही. देर इज व्हेरी इफेक्टिव्ह अँड व्हेरी गुड ट्रीटमेंट फॉर मायग्रेन. आता मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये बोलायचं झालं तर त्याचे 2 प्रकारची ट्रीटमेंट असतात. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. आय थिंक द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज मॅनेजिंग द ट्रिगर्स, लाईफस्टाईल चेंजेस. लवकर झोपणे, स्क्रीन टाईम कमी करणे, उन्हात जाताना गॉगल म्हणा, हे म्हणा, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी भरपूर पिणे, पर्टिक्युलर काही खाद्यपदार्थ ज्याच्यामुळे असे अटॅक्स ट्रिगर होत आहेत ते अवॉइड करणे वगैरे वगैरे. बरेचदा जेवण उशिरा, दुपारचं जेवण एस्पेशली उशिरा केल्यामुळे अटॅक ट्रिगर होतं. बराच वेळ उपाशीपोटी राहणे. तर फर्स्ट थिंग इज लाईफस्टाईल चेंज, मॅनेजिंग लाईफस्टाईल. तर बरेचसे प्रमाण मायग्रेनचं लाईफस्टाईल चेंजेसमुळे सुद्धा प्रमाण कमी होतं. सेकंड लाईन ऑफ डिफेन्स इज प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. जर का फारच फ्रिक्वेंटली हेडेक होतं आहे, म्हणजे महिन्यातनं 3-4 वेळेला हेडेक होतच आहे हमखास, इन्स्पायर्ड ऑफ मॅनेजिंग ट्रिगर्स, तर वी हॅव टू गिव्ह सम प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स जे डेली घ्यायला लागतात. मायग्रेनचे अटॅक्स 3-4 प्रकारचे मेडिसिन्स आहेत विथ व्हेरी लेस साईड इफेक्ट्स, आणि अगदी फ्यू मंथ्स ते ट्रीटमेंट घेतली तरी काही प्रॉब्लेम नसतो. दे आर व्हेरी सेफ मेडिसिन्स. आणि थर्ड म्हणजे इन्स्पायर्ड ऑफ टेकिंग दिस प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जर का अटॅक आला तर मग इमिजिएट तो अटॅक अबॉर्ट करण्याकरता, म्हणजे सिव्हिरिटी कमी करण्याकरता काही SOS मेडिसिन्स असतात. ते युजली ते पेन किलर्स असतात. पेन किलर्स. हां. तर असं आम्ही बघतो की बरेचदा काही पेशंट वर्षानुवर्ष फक्त पेन किलर्स घेत आहेत, पण मायग्रेनचं डायग्नोसिस झालेलंच नाही आहे. आणि ही लाईफस्टाईल चेंज समजावून सांगितल्यावर आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन चालू केल्यावर लिटरली 2-3 महिन्यात ते हेडेक निघून जातं पेशंटचं. असे कित्येक पेशंट्स आम्ही बघतो OPDमध्ये. आता काही असे कॉमन जे प्रश्न आहेत ते विचारते. ब्रेनला सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या सवयींमुळे होतं? कमी झोपणे, दॅट इज द नंबर 1 थिंग विच विल डॅमेज द ब्रेन. स्मोकिंग आणि अल्कोहोल असे मी 3 सवयी म्हणेन की ज्यांनी ब्रेनला बऱ्यापैकी डॅमेज होतो. आणि स्मोकिंग, अल्कोहोल आणि लॅक ऑफ स्लीप, कमी झोपणे. ब्रेन हा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे ब्रेनचं वेट आपल्या बॉडी वेटच्या फक्त 2% असतं, पण आपण जी एनर्जी कन्झम्पशनमध्ये ब्रेन युजेस 20% ऑफ द एनर्जी प्रोड्यूस्ड बाय द बॉडी. आपल्याला असं वाटेल की हार्ट कंटिन्युअसली बीट होत असतं, तर प्रॉब्ली हार्टला भरपूर एनर्जी लागत असेल. किंवा आपले जे मसल्स आहेत, आपण जे बसलो आहे तेव्हासुद्धा काही मसल्स ॲक्टिव्ह असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. किंवा आपण दिवसभर चालतो, बसतो, उठतो, पळतो वगैरे, तर मसल्स मस्ट बी कन्झ्युमिंग द मोस्ट एनर्जी. पण तसं नाही आहे. म्हणजे वेट फॉर वेट पर ग्रॅम ऑफ टिश्यू ब्रेन इज हार्डली 2% ऑफ द बॉडी वेट, बट इट युजेस 20% ऑफ द एनर्जी विच इज कन्झ्युम्ड बाय द बॉडी. सो इट इज अन एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह ऑर्गन. इव्हन झोपेमध्ये ब्रेन काम चालू असतं ब्रेनचं. मेमरी कमी होणं म्हणजे अल्झायमरची सुरुवात असते का? नॉट इन एव्हरी केस, पण असू शकते. त्यामुळे स्वतःचे डायग्नोसिस रूल आउट करण्यापेक्षा न्यूरोलॉजिस्टला दाखवलेलं बरं. कारण मेमरी कमी होण्याची बरीच कारणं आहेत. एक तर म्हणजे जस्ट ब्रेन फॉग ज्याला म्हणतात, की लॅक ऑफ स्लीपमुळे, परफॉर्मन्स अँझायटीमुळे किंवा मेनोपॉजमुळे होऊ शकतं. अशा 3-4 ठराविक. ॲक्च्युली ब्रेन फॉग इज नॉट अ मेडिकल टर्म, इट इज अ लेमॅन्स टर्म. हां. पण ब्रेन फॉग कशामुळे होतो? कॉमनेस्ट कॉज इज प्रॉबॅबली लॅक ऑफ स्लीप. म्हणजे ब्रेनला विश्रांतीच मिळाली नाही तर ब्रेन कसं ऑप्टिमली परफॉर्म करेल? ब्रेनला विश्रांती तर पाहिजे. तर दॅट इज वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज. आणि मध्ये कोविडमध्ये भरपूर असे केसेस की कोविड होऊन गेला आहे, पण मेनी पेशंट यूज टू टेल अस की कोविड झाल्यापासून मला समहाऊ कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही, किंवा मला म्हणजे मी आधी मेमरी फार चांगली होती, पण आता मेमरी माझी सफर होती असं. सो मेमरी कमी होण्याची बरीच कारणं आहेत. म्हणजे काही ट्रीटेबल कारणं आहेत आणि काही अनट्रीटेबल कारणं आहेत. अनट्रीटेबल म्हणजे अल्झायमर्स अँड दॅट कॅटेगरी ऑफ पेशंट्स. पण काही ट्रीटेबल पण कारणं आहेत. विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे जर का मेमरी लॉस होत असेल तर इट इज फुल्ली ट्रीटेबल. अच्छा, B12 कमी झालं तर मेमरी लॉस होतो? हो, एकदम. किंवा हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड लेवल कमी असल्यामुळेही होऊ शकतं मेमरी लॉस. बरीच ट्रीटेबल काही कारणं आहे. म्हणजे ब्रेनमध्ये ट्युमर असेल किंवा हायड्रोकेफलस नावाची एक कंडिशन आहे जी स्कॅनवर डायग्नोस होते. तर मेमरी लॉसचा पेशंट आला तर फर्स्ट आम्ही जजमेंट घेतो की जस्ट साधं ब्रेन फॉग तर नाही ना, का ॲक्च्युली खरंच मेमरी कमी होते का? तर तसं असेल तर देन वी डू दिस टेस्ट, म्हणजे ब्लड टेस्ट म्हणा किंवा ब्रेन स्कॅन म्हणा.
सो नॉट एव्हरी पेशंट ऑफ मेमरी लॉस विल हॅव अल्झायमर्स. तर हे जे डिफरन्शिएशन आहे हे न्यूरोफिजिशियनकडे किंवा डॉक्टरकडे जाऊन करून घेतलेलं बरं, म्हणजे स्वतःहून काही डिसिजन न घेतलेलं बरं. पण असं बऱ्याचदा होतं ना की आपण असं काहीतरी करायला म्हणून फोन उचलतो, फोन करायला कोणा आणि दुसरंच काहीतरी करतो किंवा किचनमध्ये जाऊन काहीतरी काम करायला जातो आणि काहीतरी ज्या कामासाठी गेलो तेच विसरतो. सो दिस इज अ नॉर्मल मेमरी लॉस और मेमरी लॉस मी नाही म्हणणार त्याला, मी त्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणेन. कारण हल्ली इतका इन्फॉर्मेशनचा भडीमार होतोय आपल्यावर फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. 15-20 वर्षापूर्वी जेव्हा आपण म्हणजे वेन वी हॅड स्टार्टेड करिअर जेव्हा किंवा 30-40 वर्षापूर्वी जेव्हा आपण शिकत होतो किंवा फार थोड्या गोष्टींचा आपल्यावर भडीमार व्हायचा. पण आता इन्फॉर्मेशन इज बिईंग लिटरली बॉम्बार्डेड ऑन अस फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे मोकळ्या वेळात आपण रील्स तरी बघत असतो आणि काहीतरी सो काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनमध्ये जात असते. ब्रेन इज ट्राईंग टू फिल्टर आउट काय नॉनसेन्स आहे आणि काय उपयोग आहे, काय लक्षात ठेवायला पाहिजे वगैरे. सबकॉन्शियसली आपण तो प्रयत्न आपला कंटिन्युअसली चालू असतो. सो बिकॉज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन ओव्हरलोड बरेचदा अशा गोष्टी होतात की मी 2 मिनिटात विसरलो, मी फोन कशासाठी उचललाय, कोणाला कॉल करायचा आहे, हे होतं ना, माझंही होतं, सगळ्यांचं होतं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.